यात किती तथ्य आहे? मन मोकळं करा. आता मला असं वाटतं की माझं मन मोकळेपणानेच बोलतो हा मी कधी अडवून नाही बोलत, तुमच्याशी मोकळेपणाने बोलतो, मनात एक बाहेर एक ठेवत नाही. मला वाटतं संतोष दुरींचे जे आरोप आहे त्या आरोपामध्ये किती खरं किती खोटं हे जे करतायत आरोप त्यांना माहिती आहे. मला अशा प्रकारे कोणी सांगितलेलं आठवत नाही. पण संदीपजी, तुम्ही मुंबई अध्यक्ष आहात, ते आरोप करतायत म्हणजे मी त्याच्यावर बोलणार नाही, पण निर्णय प्रक्रियेमध्ये तुम्ही नव्हतात हे स्पष्ट होतं, बैठकांना तुम्ही नव्हतात हे देखील अनेकांकडनं आपण समजून घेतलंय. 53 जागा अवघ्या मनसेला मिळाल्या, त्यात किती जागा निवडून येतील असं तुम्हाला वाटतं, आणि ज्या दिल्यात त्या समाधानकारक आहेत का? नाही, असं आहे की मी तुम्हाला म्हटलं आता चर्चा जागा वाटपाची चर्चा, त्याच्यात किती जागा मिळाल्या, ह्या बरोबर मिळाल्या का चुकीच्या मिळाल्या, या चर्चेत कशाला जायचं. आता जे समोर आहे त्याच्यातल्या मॅक्झिमम जागा आपल्याला कशा जिंकता येतील, मला वाटतं हा प्रयत्न असला पाहिजे. आता ती जागा चुकीची, ही जागा बरोबर, ही मिळायला पाहिजे होती, ती सोडायला पाहिजे होती, या चर्चेनं आता काय अर्थ नाही ना, कशाला त्या गोष्टीत पडायचं. आता जे आपल्याकडे आहे त्यातनं चांगला आउटपुट कसा द्यायचा, मला वाटतं याचा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी विचार केला पाहिजे. नाही, एकूण आता जे सिच्युएशन आहे, अवघे 5-6 दिवस राहिलेले आहेत मतदानाला, आणि त्यावेळेला या सगळ्या कुरबुरी पुढे येणं, रोज पक्षाला एकेका व्यक्तीची गळती लागणं, सातत्यानं जे नेतृत्व आत्ताच्या घडीला आहे राज ठाकरेंच्या आजूबाजूला त्यांच्यावर आरोप होणं, हा प्रत्येक निवडणुकीचा भाग असतो असं म्हणायचं का? कारण ज्या पद्धतीने, कारण असं नाहीये की काल परवा लोक आले पक्षात आणि आज ते गेले. पक्षातले जुने सहकारी जे राज ठाकरे बाहेर पडल्या वेळेला होते तिथपासून जवळजवळ 20-20 वर्षाचा प्रवास सगळ्यांनी राज ठाकरेंबरोबर केला, असे सहकारी राज ठाकरेंना सोडून जात आहेत. मी तुम्हाला तेच सांगितलं की यावेळेला पहिल्यांदा आम्ही युती केली, त्यामुळे 100% ज्याला म्हणतो समाधान हे कोणाचाच होऊ शकणार नाही. आणि आम्ही त्यांना समजवतो की युतीमध्ये हा प्रोसेसचा भाग आहे, एखादी जागा मिळते एखादी जागा नाही मिळत, किंवा काही त्यांच्या जे काय कुरबुरी असतील त्यांच्याशी चर्चा करून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतोय. जे समजतात ते थांबतात, जे समजत नाही ते जात आहे. देशपांडे साहेब, 2017चा मागच्या काही पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही उल्लेख केला होता. 2017 मध्ये तुम्ही मातोश्रीवर गेला होता. एकदा तर ते येतात म्हणजे त्यांनी ट्रॅप हा शब्द वापरला, थोडं खुलवून सांगा तो प्रकार. मला तर वाटतं आता त्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही. Sir, political parties with completely opposite ideologies are coming together in this election. In Meera Bhayandar, Pratap Sarnaik is alleging that Bharatiya Janata Party is supporting MIM for the rallies, and the BJP is alleging that Shiv Sena Shinde group has already planned to go with Congress Party. How do you look at? See, I think all political parties, those who are doing all these things, making alliance with opposite ideologies, are doing all these things only to gain power. There is no ideology left with them. Their only and sole aim is to gain power. समिती काल एक अजून धक्कादायक प्रकार असा पुढे आला कल्याण डोंबिवलीमध्ये की उबाठाचे उमेदवार आहेत रामचंद्र गणपत माने यांनी कल्याण डोंबिवलीमधनं उबाठाच्या चिन्हावर उमेदवारी भरली. आता काही दिवसावर मतदान आहे, आणि काल त्यांनी तिथल्या शिंदेच्या उमेदवाराला संपूर्ण पाठिंबा दर्शवला आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सुद्धा करून टाकला. ॲस्टॉनिशिंग, अनाकलनीय. देशपांडे सर, तुमचे शाखा अध्यक्ष आहेत मारुती दळवी, सोडावं एवढं काही महत्वाचं नाही. सध्या चर्चा आहे की संदीप देशपांडे नाराज आहे आणि मनसे सोडून भाजपत प्रवेश करतील, हे पण तथ्य वाटतं? तुम्ही सांगा, तुम्हाला आता इथे मी जे काय बोललो त्याच्यावरनं काही तथ्य वाटतंय का त्याच्यात? मला वाटतं चर्चा घडवून पण आणता येतात, आणि त्यांचं तर सोशल मीडिया खूप पॉवरफुल आहे. तुम्ही मनसेत आहात आणि मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र सैनिक आहे. सध्या माझ्या पुढे एकच प्रश्न आहे की माझ्या पक्षाच्या जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील त्यासाठी मी काम करतो. धन्यवाद.